दिवाळीचा महत्त्वाचा दिवस. आपण वसुबारस साजरी केली, धनत्रयोदशी झाली, नरक चतुर्थी पण साजरी केली. आजचा दिवस आपण लक्ष्मीपूजन म्हणून मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा करतो. The day begins with Lakshmi Puja, in which the goddess Lakshmi is invited into our house by opening the gates and rangoli is drawn at the doorsteps. Lakshmi Puja is one of the important day of the long festival of Diwali. It marks the victory of good over evil and return of Lord Ram to Ayodhya after 14 years. Anjum teacher, I think students would definitely enjoy the story behind it. हो, नक्कीच. जेव्हा दशरथ राजाने श्रीरामांना वनवासाची आज्ञा दिली तेव्हा ते सर्वप्रथम तमसा नदीच्या किनारे गेले. अयोध्यावासियांसोबत गोमती नदी ओलांडली. सिंगरोर म्हणजेच आजचे शृंगवेरपूर जे गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. पुढे त्यांचा प्रवास चित्रकूट घाट, ज्या ठिकाणी गंगा व यमुना या 2 नद्यांचा संगम आहे. या ठिकाणी भरत श्रीरामांना अयोध्येस परत येण्यासाठीही आला व त्यांची भरत भेट झाली. पुढे ते अत्री ऋषींच्या आश्रमात गेले, काही काळ वास्तव्य केले. पुढे त्यांचे प्रस्थान हम्पी या शहरात गेले, ज्या ठिकाणी हनुमान व सुग्रीवाशी त्यांची भेट झाली. वालीचा वध केला. वालीचा वध करून ते पुढे लंकेला आले. लंकेला आल्यानंतर त्यांनी रावणाचा वध केला. रावण व राक्षसांचा पराभव करून राम सीतेसह अयोध्येत आले. अयोध्यापती राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या आगमनाने सर्व ठिकाणी आनंद झाला. हर्ष उल्हासात अयोध्यावासियांनी आगमनाचा दिवस आनंदात साजरा केला. तेव्हापासून कार्तिक महिन्याच्या अमावस्याला दिवाळी हा सण साजरा करतो. हा सण दिवे लावून साजरा केला जातो. रांगोळी काढून त्यांच्या आगमनाने अयोध्यावासियांना आनंद झाल्यामुळे नाचून गाऊन याचबरोबर सर्वीकडे दिवे लावून दिव्याच्या लख प्रकाशात हा दिन साजरा केला गेला. Diwali or Lakshmi Puja is not only a festival celebrated to mark the return of Lord Ram to Ayodhya, the victory of good over evil. It is also considered to be the New Year's Day in some parts of India. Yes, Manisha teacher. In India, many festivals are celebrated with so much excitement and energy. As well, different states celebrate it by different ways. Yes, Anjum teacher. Like in northern India, Lord Rama returned to Ayodhya after he defeated Ravana. Lord Krishna killed Vad in South India. In Western India, Lord Vishnu sent the demon king Bali to rule the underworld. As Jainism, Sikhism and Buddhism, they are also celebrating this festival by various ways and due to the different reasons. अगदी बरोबर मनीषा टीचर. जसे वेगवेगळ्या प्रदेशात दिवाळी हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो, तसेच अनेक धर्मातही त्यांच्या पद्धतीने साजरा केला जातो. हे आपल्याला पौराणिक कथेवरून समजून येते. पुराणातील एका कथेनुसार लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्रीच्या वेळी लक्ष्मी सर्वत्र संचार करते. ज्या ठिकाणी स्वच्छता, सौंदर्य, आनंद, उत्साह अशा अनेक सकारात्मक बाबी असतात, तेथे लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. या दिवशी सायंकाळी लक्ष्मीची पूजा केली जाते. अनेक घरांमध्ये श्री सूक्त पठणही केले जाते. प्राचीन काळातील संदर्भानुसार कुबेर पूजन करण्याची रीत होती, जो धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. लक्ष्मी पूजनाला पाटावर रांगोळी काढून त्यावर तांदूळ ठेवून तबक ठेवतात. यात दागिने, सोने, चांदी, रुपये ठेवून त्यांची पूजा करतात. यात व्यापारी वर्गही लक्ष्मी पूजनाला विशेष महत्त्व देतो.
आणि सर्वात महत्त्वाचं याबरोबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुणीला महत्त्व आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी स्वच्छता करण्यासाठी आवश्यक असणारी केरसुणी विकत घेऊन तिच्यावर पाणी हळद कुंकू वाहून तिची पूजा केली जाते. Yes, people also celebrate it by lighting diyas, preparing sweets and delicacies at offering pujas are offered to Lakshmi and additional deity. Depending on the region in India, Ganesh, Saraswati and Kuber will be the other deity. Additionally, people also wears new outfits, dresses when the evening that day approaches. After lighting up diyas at appropriate place, the whole family steps outside to light up firecrackers. Firecrackers? Yes, before ending, let's have some safety tips. While lighting a crackers, maintain a safe distance between the cracker and yourself. फटाके फोडताना सुरक्षित अंतर ठेवा. Do not light the firecracker in an closed or crowded space. फटाके गर्दीच्या ठिकाणी न फोडता मोकळ्या जागेत फोडावे. Do not light the crackers while holding it in your hand. अगदी बरोबर, हातात फटाके घेऊन फोडण्याचा प्रयत्न करू नये. Do not wear loose clothes. सैल कपडे घालूच नये. On this auspicious occasion of Diwali, we'll pray that God fulfill all our dreams, enlighten our understanding, and hope we do our study well. May Lord Rama and Goddess Lakshmi bless us success this Diwali. तुम्हा सर्वांना दिवाळी सुख समृद्धीची, आरोग्यदायी, भरभराटीची जाओ हीच प्रार्थना. हॅपी दिवाळी everyone. ज्योती, काय करतेस? मी बनवते आहे कणकेचा दिवा. माहिती आज काय आहे? आज आहे पाडवा. या दिवशी पत्नी आपल्या पतीला ओवाळते आणि पती तिला भेट स्वरूप काही वस्तू देतो. आणि माहिती आजचाच दिवस बलिप्रतिपदा म्हणूनही साजरा केला जातो. बलिप्रतिपदा? हो. Do you know one mythological story? No. I will tell you. Okay. Balipratipada is the day on which Bali is worshipped. When Vishnu was born as Vamna, he crushed Bali into Patal Lok. Then Prahlada, the grandfather of Bali, pleaded Vishnu to pardon Bali. Then Bali was made the king of Patal Lok. On Bali's request, Vishnu granted a boon that the people on earth would remember him and would worship him. On that day, people burst crackers and celebrate in the name of Bali. आज ही के दिन उत्तर भारत में गोवर्धन पूजा यह पर्व भी बड़े धूमधाम से मनाया जाता है। भगवान श्री कृष्ण ने इंद्र का गर्भहरण करने के लिए अपनी छोटी उंगली पर गोवर्धन पर्वत को उठाया था। आज के दिन वहां पर गोबर से भगवान श्री कृष्ण की मूर्ति बनाई जाती है, उन्हें लाया और बताशों का प्रसाद भी चढ़ाया जाता है। इस तरह से यह पर्व 3 त्योहारों में मनाया जाता है, बलि पूजा, गोवर्धन पूजा और दिवाली पाड़वा। Wish you all a very happy Diwali. Namaste, I'm Simrudha. And I'm Digvijay. Today we are here celebrating Bhau-Beej. This festival is celebrated on the second day of Shukla Paksha in the month of Kartik. And on this day, sisters pray to God for their brothers' health, wealth, prosperity and a long life. Sisters pray to 8 deities, and the deities are Vali, Vyas, Hanuman and Ashwatthama. And मार्कंडेय, विभीषण, कृपाचार्य आणि भगवान परशुराम. एका आख्यायिकेनुसार श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला व त्यानंतर द्वितीयेला श्रीकृष्ण आपली बहीण सुभद्रा तिच्या घरी गेले. सुभद्रेने त्या दिवशी श्रीकृष्णाची ओवाळून पूजा केली. त्या दिवशीपासून द्वितीया ही भाऊबीज म्हणून साजरी केली जाते. व त्यानंतर एका भाऊबीजेलाच जेव्हा भगवान यम त्यांची बहीण यमुना हिच्या घरी गेले व तिने सुद्धा त्यांना ओवाळले, त्यांची पूजा केली, त्यांचे आदरातिथ्य केले. या सगळ्याला बघून यम महाराज खूप खुश झाले. त्यांनी यमुनेला सांगितलं, तू कोणताही एक वर माग. तर यमुना म्हणाली, तुम्ही सगळ्या भावांना दीर्घायुष्य द्या. तेव्हा यम म्हणाले, तथास्तु.
मी त्या त्या भावांना दीर्घायुष्य देईन ज्या ज्या भावांना त्यांच्या बहिणींनी आजच्या दिवशी ओवाळलेले असेल. म्हणून सगळ्या बहिणी आजच्या दिवशी आपल्या भावांना ओवाळ